आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटकडून प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील जीवघेणा हल्ल्याचा निषेध। अंबाजोगाई संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे जीवघेणा हल्ला करणारा शिवधर्म प्रतिष्ठानचा कार्यकर्ता दीपक काटे व त्याचे सर्व सहकारी यांच्यावर मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी, तसेच गायकवाड यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटकडून मंगळवारी अंबाजोगाईत तीव्र निदर्शने करण्यात आली। या निदर्शनाचे नेतृत्व मराठा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी केले। यावेळी मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 15 जुलै रोजी उपविभागीय कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट यांनी केलेल्या निदर्शन आंदोलनाने परिसर दणाणून सोडला। सरकार आणि व्यवस्थेविरोधात निषेधाच्या घोषणा देत झेंडे घेऊन शेकडो स्त्री पुरुष ज्येष्ठ नागरिक या निदर्शन आंदोलनात सहभागी झाले। याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी सांगितले की आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनजी खरात यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईत मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी उपविभागीय कार्यालयावर निदर्शन आंदोलन करण्यात आले। या संदर्भात आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन पूर्वकल्पना दिली होती। मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने निवेदनही देण्यात आले। दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म प्रतिष्ठान तसेच भाजपचा पदाधिकारी दीपक काटे व त्याचे सहकारी यांनी जो जीवघेणा हल्ला केला आहे त्याचा फुले शाहू आंबेडकर चळवळीतील संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनांनी जाहीर निषेध केला आहे। दीपक काटे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील हिस्ट्री सीटर आरोपी असून त्याने सुपारी घेऊन हा हल्ला केला आहे। या हल्ल्यामागे RSS सारख्या हिंदुत्ववादी देशविघातक संघटनांचा हात असल्यामुळे प्रवीणदादा गायकवाड यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रोफेसर कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश या पुरोगामी विचारसरणीच्या विचारवंतांची हिंदुत्ववादी संघटनांनी षड्यंत्र रचून हत्या केली आहे। त्याच पद्धतीने प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे। तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत की आरोपी दीपक काटे व त्याच्या सहकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी, अन्यथा संपूर्ण मराठवाड्यामध्ये तीव्र निदर्शने करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा सदरील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। प्रारंभी निदर्शकांना अक्षय भुंबे, जीवन गायकवाड, धीमंत राष्ट्रपाल आणि मीनाताई लोंढे यांनी संबोधित केले। त्यानंतर सदरील निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय युवराज भुंबे, मराठवाडा विभागीय प्रवक्ते धीमंत राष्ट्रपाल, बीड जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनाताई लोंढे, रेखा मस्के, बादल तरकसे, प्रथमेश कांबळे, विशाल बनसोडे, सुयश तपकिरे, जानू बनसोडे, यश शेळके, गणेश उपाडे, निलेश कांबळे, नवनाथ कांबळे, महेंद्र गोदाम, पंचशीला राऊत, कालिंदा गायकवाड, जयश्री लोंढे, उमा सोनवणे, राजूबाई गायकवाड, देवशाला वाघमारे, नम्रता वावळे, समीक्षा वावळे, रुक्मिणी वडमारे, राहीबाई कांबळे, संजीवनी बेडे, तेजस्विनी साळवे, रोहित मस्के, प्रकाश कांबळे, ओंकार उपाडे, शुभम वाघमारे, रोहित कांबळे, सुमित शिंदे, अनिकेत भुंबे, अजय भुंबे, गौरव खरात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। बागलान वृत्तांतसाठी महेंद्र गोदाम।